तीन कैसा पकडू मोबाईल आहे माईक धरू का मी धरू का अरे सांसद वो नाही नाही कुछ नाही होता त्याला माहित नाही तू नवीन तिकडे ते एक पुष्पा वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे मैं आया है. तपस्या का मतलब शरीर में गर्मी पैदा करना, समझिए. हाँ, तब का ये मतलब है, तपस्या का ये मतलब है. वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध काय असा इथे प्रश्न आम्ही तुम्हाला उपस्थित करा. काल तुम्ही जी पोस्ट केली त्यावर कोण करताय? संजय राऊत, ठाकरे गट आणि संजय राऊत. तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा, आता मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल. गजब बेइज्जती है. आज 3 एप्रिल आहे. साहजिकच आहे 3 एप्रिल म्हटल्यानंतर काल 2 एप्रिल होती. आप कहाँ के ज्ञानी बाबा? मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये. नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या जोडल्यात. यही नहीं, अभी और सुनिए. कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार काय, बाळासाहेबांचे विचार पता नहीं जेवढं मुसलमानांचं लांगुल चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनाना सुद्धा लाज वाटली असेल की अरे आपल्याला नाही जे करता आलं ते यांनी केलं. उसमें बैल का जिक्र किया था. बैल जिस तरीके से जाता है खेत में तो वैसे मत चलो, सीधा चलो. अरे कहना क्या चाहता है वही तो मैं कहता हूं. एसनशी काही नाराज आहेत त्यांना समर्थनार्थ एसनशी कौन है ये लोग? कलेजी काय महाभारतातली 3 प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत. उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्ण म्हणाला या जगामध्ये 4 अशी प्रामाणिक माणसं आहेत, त्यांच्या खांद्यावर हे जग तरतं आणि तरेल, आणि त्या 4 खांद्यांपैकी एक महत्वाचा खांदा उद्धव साहेब तुमचा आहे. उद्धव साहेब तुमचा आहे. ऐसे कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. जर मोदी भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करत असतील तर तो संविधानाचा अपमान आहे. आणि त्यांना विमान लँड करण्याच्या वेळेला माझं हेलिकॉप्टर थांबवून ठेवलं. त्यांना सांगायचं होतं की उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर होतं मारावरती फेरी. माझं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने एक माणूस आणि गाडी द्यावा. माझ्या बॅगा त्यांनी घेऊन जावं. कपडे पण त्यांनी धुवावे, फक्त रोज सकाळी मला द्यावे. जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आपलं जे गाणं होतं भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाळ, पण आता जनतेचं म्हणणं आहे की हिरवे आमचे रक्त तळपतो तप्त मुलभी बाळ. यावर तुम्हाला काय वाटतंय? काय वाटणार आहे? काय वाटलं पाहिजे? खरं आहे त्यात काय वाटायचं? आणि आता ही वाटायचे दिवस संपले, आता मिक्सर आले. आणि विकलो उद्धवजींना तेव्हा, उद्धवजी तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. ठीक आहे समज गया. उद्धवजी म्हटले हो हो. अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधीतरी आपल्याला सांगायला पाहिजे की मी अशी सही केली तुमच्या पत्रावर. मस्त जोक मारा. अरे उद्धव गेल्या वर्षी वारकऱ्यांना जे दिंडे आहेत त्यांना 20,000 रुपयेचा निधी एकनाथ शिंदेने दिला होता. मात्र यावेळेस या सरकारला विसर पडलाय वारकऱ्यांचा, या दिंड्यांचा, असं म्हणलं जातं. या वारकऱ्यांकडून आम्हाला कुणाचा विसर पडलेला नाही. तुम्हाला काय, एक मिनिट, तुला काही माहित नसतं, काही नसतं, बस काही बडबडत असतो. एक मिनिट थांब ना. अजून पालख्या अजून सुरूच झाले नाहीत. त्यांची यादी काढली, सगळ्या काही गोष्टी केलेल्या. तुला काही माहिती नसतं. एक मिनिट, मी त्यांना जबाबदारीनं सांगतो, राज्याच्या प्रमुखांनी या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. निधीची उपलब्धता वित्त विभागाने केलेली आहे. कुणालाही त्यामध्ये दुर्लक्षित केलं जाणार नाही. हिंदुत्व का नाम सुनते ही मेरे बॉडी में सेंसेशंस होने लगते हैं. ऐसे सेंसेशंस जैसे कि छटपटाहट, कपकपाहट, धड़धड़ाहट, फड़फड़ाहट, डगमगाहट, लड़खड़ाहट,